गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आपण 18व्या अध्यायाचा अभ्यास करतोय गीतेच्या. काल आपण सुख किती प्रकारचं असतं, कसं असतं ते बघितलं आणि सात्विक सुखाचा विचार केला. आता आज आपण राजसी आणि तामसी सुखाबद्दल चिंतन करणार आहे. तर त्याचे जे दोन श्लोक आहेत, पहिले तर एका श्लोकापासून सुरुवात करू आपण. मी स्क्रीन शेअर करतो आणि स्मिताताई जर आपण म्हटला श्लोक तर हा आपण म्हणू शकता. विषयेन्द्रियसंयोगात् दग्रे दग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्. ह्याचा अर्थ हा आहे. हा आत्ता एकच बघूया, याच्यानंतर मग पलीकडचा बघू. दॅट हॅपीनेस विच इज डिराइव्ड फ्रॉम कॉन्टॅक्ट ऑफ द सेन्सेस विथ देअर ऑब्जेक्ट्स अँड विच अपियर्स लाईक नेक्टर एट फर्स्ट बट पॉयझन एट द एंड इज सेड टू बी ऑफ द नेचर ऑफ पॅशन. राजसी सुख असं आहे की जे आधी आपण त्याचा उपयोग किंवा उपभोग करतो तेव्हा ते आपल्याला चांगलं वाटतं आणि नंतर मग त्याचा परिणाम जो असतो तो चांगला नाही होत. आरंभी गोडसे वाटे अंती मारक जे विख भासे विषय संयोगे इंद्रिया सुखराजस. आरंभी गोडसे वाटे, आरंभी आरंभी गोड वाटतंय. अंती मारक जे विख म्हणजे विष. भासे विषय संयोगे इंद्रिया सुख राजस. अशा प्रकारे जे विषय संयोगाने आपल्याला भासतं इंद्रियांना, ते सुख म्हणजे राजस सुख आहे. याच्याबद्दल आपले बंधू किशोरजी काय म्हणतात? इंद्रिये विषयांशी स्पर्शिती होई तेव्हा राजस सुखप्राप्ती, जे आधी वाटे अमृत समान परी अंती होई विष समान. हं? इंद्रियांचा विषयांना स्पर्श झाल्यानंतर पहिल्यांदा चांगलं वाटतं आणि नंतर तोच स्पर्श जो आहे तो दुःखदायक वाटतो. अशा प्रकारचं जे सुख आहे ते राजस सुख आहे. मिळे सुख जे विषयापासूनीच जणू अमृतासारखे आधी तेच, परी अंती होई विषाच्या समान सुखी या असावे रजाचे गुण. मिळे सुख जे विषयापासूनीच जणू अमृतासारखं आधी तेच आणि परी अंती होई विषाच्या समान सुखी या असावे रजाचेची गुण. हे जे सुख आहे ते रजोगुणी सुख आहे. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हे झालेलं आहे आपलं. नाव वी आर गोइंग टू गो इन टू विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारं आरंभी अमृताची उपमा देण्याला योग्य पण परिणामी विषासारखं असं जे सुख ते राजस सुख असं म्हटलं आहे. तर ह्याचं अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे आपण रोज जे सात्विक अन्न खातो तेच आहे. आपण आत्ता माझं जस्ट जेवण झालंय, म्हणजे काल दुपारी साधारण एक 4 वाजता वगैरे शेवटचं मी खाल्लं असेल काहीतरी. त्याच्यानंतर आत्ता सकाळी 9 वाजता, म्हणजे ऑलमोस्ट 17 तासांनी जेवण झालं. तर जेवण म्हणजे काय की फळं खाल्ली थोडीशी, त्यानंतर थोडी मुगाच्या स्प्राउट्सची खिचडी बनवली होती, त्याच्यात केल आणि गाजर वगैरे टाकून. तर अशा प्रकारचं जेवण आत्ता जेवलो. तर ते जेवण भूक लागलेली असताना ताजं जेवण आहे, सगळं स्वादिष्ट आहे, ते छान लागतं. परंतु ते करतच जाऊ का आपण? पोट भरल्यानंतर सुद्धा आपण जर जेवत राहिलो तर ते जे सुख मिळालं भूक लागलेली असताना, अन्नाचा स्पर्श आपल्या रसनेंद्रियाला झाला, चव चांगली लागली, परंतु तेच जर आपण करत राहिलो तर दुःखदायी होईल. सात्विक अन्न सुद्धा ना, जर प्रमाणाबाहेर आपण जेवलो तर त्याचं आतमध्ये जाऊन विषच तयार होतं. कारण अन्नाचं रूपांतर आपल्या शरीराच्या सप्तधातूंमध्ये व्हायला पाहिजे.
ते जर नाही झालं, का नाही होणार? कारण की अग्नी कमी पडला, अग्निमांद्य झालं. म्हणजे आपल्या शरीरामधला अग्नी जर पुरेसा नसला, तर आपण जे अन्न खाऊ त्याचं रूपांतर शरीराच्या विविध धातूंमध्ये होणार नाही. जर ते नाही झालं, तर मग विषामध्ये निर्माण होईल, त्याचा परिणाम होईल, किंवा विषामध्ये त्याचं परिवर्तन होईल. समजा आपण एखादी वस्तू ओट्यावर ठेवली आपल्या इथे स्वयंपाकघरात, तर काय होईल? काही दिवसानंतर, काही तासांनंतर, गरमी जर खूप असली तर मग काही तासांमध्येच खराब होऊन जाते. म्हणजे काय झालं की मायक्रोबियल ॲक्शन विल स्टार्ट हॅपनिंग. त्याला आपण काहीच नाही करू शकत. एनी ऑर्गॅनिक मॅटर विल स्टार्ट डिग्रेडिंग इन ओपन एअर. त्याला आपण काही नाही करू शकत. हा निसर्गाचा नियम आहे. जर आपण ऑर्गॅनिक मॅटर आपल्या शरीरात घातलं, म्हणजे अन्न, आणि ते जर आपण नाही पचवलं, तर जी वस्तू उरेल आपल्या पोटामध्ये, ती वस्तू न पचता राहील का? म्हणजे आपण नाही पचवणार त्याला, परंतु आपल्या शरीरामधले जे जीवाणू आहेत, आपल्या पोटामध्ये, सगळ्यांच्याच पोटामध्ये, आपल्या शरीरामध्ये जितक्या पेशी नसतील ना, तितके जीवाणू आपल्या पोटात आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे शरीर म्हणजे आपण आहोत, तर हे शरीर म्हणजे अर्ध सुद्धा आपण नाही आहोत. आपण जर एक एक पेशीचं मोजमाप केलं, तर आपल्या शरीरामध्ये आपल्या जेवढ्या पेशी आहेत ना, आपलं हे जे एवढं शरीर आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अवयव आहेत. त्या अवयवांमध्ये छोट्या छोट्या पेशी आहेत. तर त्या समजा आपण सगळ्या मोजल्या, तर त्यांची संख्या आपल्या शरीरामध्ये जे जीवाणू आहेत, म्हणजे मायक्रोब्स, त्याच्याशी कमी आहे. म्हणजे ज्याला मी समजतोय की हा मी आहे, हा मी पूर्ण नाहीच आहे, अर्ध्यापेक्षा कमी मीच आहे. अर्ध्यापेक्षा कमी आहे मी. आहे की नाही गंमत? तर जर मी खाल्लेलं अन्न मी नसेल पचवत, तर माझ्या पोटातले जे जीवजंतू आहेत ते ते अन्न खातात. तर जर मी खाऊ शकेन किंवा खायला हवं असं अन्न न पचवता मी जर माझ्या पोटात पुढे ढकललं, तर ते अन्न खाण्यासाठी जे जीव माझ्या पोटामध्ये आहेत, त्या जीवांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन असा असेल की ते माझे शत्रू आहेत, कारण की ते तेच अन्न खात आहेत की जे मी खायला हवं. परंतु समजा मी स्वतः खाल्लेलं अन्न पूर्ण पचवलं, त्याच्यातला रस पूर्ण मी शोषून घेतला, तर जी वस्तू उरेल ती वस्तू माझ्यासाठी निकामी आहे. ती वस्तू जेव्हा माझ्या पोटात पुढे सरकते, तेव्हा त्याच्यावर जे जीवाणू राहतात, त्यांच्याशी माझं काही शत्रुत्व नाही आहे. कारण की ते अशा प्रकारचं अन्न खात आहेत की जे मला नकोच आहे. मी टाकून दिलेलं आहे ते. माझ्या अन्नातून मी मला जेवढा पाहिजे तेवढा रस शोषून घेतला, बाकीचं अन्न मी माझ्या पोटात पुढे सरकवलं. तर त्याच्यावर जे जीवाणू आहेत त्यांच्यासोबत माझं शरीर शत्रू भावानी वर्तन नाही करणार. सो माय बॉडी विल नॉट क्रिएट अन इम्युन रिस्पॉन्स अगेन्स्ट दोज microbes because they are not competing with me. They are eating what I have discarded. मी जे फेकून दिलंय, टाकून दिलंय, तेच ते फक्त खात आहेत. फक्त अशा प्रकारचे जीवाणू जर माझ्या पोटात असले, राहिले आणि पनपले, तर माझ्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होत नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि आपले इथे जे डॉक्टर लोक आहेत ते तुम्हाला सांगतील, त्यांनी पुस्तकात पण वाचलंय. आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होण्याचं कारण एकच आहे की आपल्या शरीराला किंवा आपल्या शरीरातल्या इम्युन सिस्टमला असं वाटतं की शरीरामध्ये कुठली तरी शरीराला नको असणारी वस्तू आलेली आहे, सम फॉरेन ऑब्जेक्ट. ते समजा आपल्या शरीरात आलं, तर आपला जो इम्युन सिस्टम आहे तो ॲक्टिवेट होतो. म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती जी असते तिला चालना मिळते, ती सुरू होते आपोआप. हा निसर्गाचा नियम आहे, आपला नाही. निसर्गाने ही जी वस्तू तयार केलेली आहे, हे शरीर, याची काळजी घेण्याचं कर्तव्य निसर्ग नेहमी करत असतो. आवर बॉडी ट्राईज टू रिमेन हेल्दी इन स्पाइट ऑफ अस. आपलं शरीर नेहमी आपल्याला निरोगी
ठेवण्याचा प्रयत्न करतं. आपण त्याच्यामध्ये कितीही भलत्या सलत्या वस्तू टाकल्या तरी सुद्धा ही निसर्गाची आपल्यावर खूप मोठी कृपा आहे. तर आपण त्याच्यात हातभार लावायचा की आपण त्याच्याशी झगडा करायचा, त्याचा अंत पाहायचा, हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जर त्याचा अंत पाहिला तर लवकर अंत पाहू. पण आपण जर निसर्गाच्या नियमानुसार राहिलो आणि निसर्गाच्या नियमांना हातभार लावला तर मग आपण चांगले राहू आणि आपल्याला अनुभव चांगला येईल जीवनाचा. आपल्याला स्वास्थ्याचा अनुभव सुद्धा खूप चांगला येईल. तर परिणामी सुख देणारं जे वर्तन आहे ते सात्विक. आदोष, यू हॅव रेस्ड युअर हँड. काय प्रश्न होता? प्रश्न असा होता, हे काळजी घेणं वगैरे सगळं तुम्ही बरोबर म्हटलं, निसर्ग घेतो काळजी. पण आपल्याला पण तर पल्स पोलिओ डोसेस हे ते तर घ्यावेच लागतात ना. त्याच्याशिवाय मग आपण नाहीतर कोणाला पोलिओ होऊन जाईल, कोणाला काही होऊन जाईल. हे तर निसर्गाच्या हातात नाही, येत ह्युमन एंडेवर आहे ना. खरं आहे. आता हा जो विषय आहे की आपल्याला रोग का होतो, हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे आता पोलिओ म्हणा किंवा बाकीचे कुठले रोग आहेत म्हणा, ह्या सगळ्या रोगांचे शोध आपल्याला आपल्या इतिहासात लागलेले आहेत. परंतु सगळ्यांना सगळेच रोग नाही होत ना. सगळ्यांनाच सगळेच रोग नाही होत. म्हणजे रोग जर विषाणूच्या संसर्गामुळे किंवा बाधेमुळे किंवा संपर्कामुळे जर होणार असता तर प्रत्येक व्यक्ती त्या रोगाला बळी पडायला पाहिजे होती. आणि या नियमानुसार दवाखान्यांमध्ये जे लोक काम करतात, डॉक्टर लोक, ते कायमस्वरूपी आजारीच असायला हवे होते. असं नाही होत. त्यामुळे रोगजंतू जरी असले आपल्या पर्यावरणामध्ये, आपल्या वातावरणामध्ये, तरी सुद्धा आपल्या सगळ्यांनाच ते रोग होतील असं नाही आहे, नाही का? तर रोग का होतो आणि रोगापासून आपल्याला स्वतःला वाचवायचं कसं आहे, याचं खूप मोठं शास्त्र आहे. आणि हो, पोलिओ म्हणा किंवा स्मॉल पॉक्स म्हणजे देवी वगैरे अशा प्रकारच्या रोगांविरुद्ध लशी समजा आपण घेतल्या तर त्या रोगांपासून आपण वाचू शकतो. हा अनुभव आहे. म्हणजे मायक्रोबायोलॉजीमुळे किंवा इम्युनॉलॉजी म्हणा, बॅक्टेरियॉलॉजी, या सगळ्या शास्त्रांचा उपयोग आहे, नाही असं नाही आहे. परंतु यांना देखील मर्यादा आहेत. आपण समजा त्या मर्यादा ओळखल्या आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनात त्यांचा उपयोग केला तर त्याला हरकत काहीच नाही. इथे पुष्कळसे लोक असे आहेत, अमेरिकेत, भारतातही असतील, की ज्यांनी कधीही कुठल्याही प्रकारची लस घेतलेली नाही. काही लोक लस न घेण्यासाठी त्यांची स्वतःची कारणं सांगतात की मला ही लस घ्यायची का नाही आहे. आणि ते जाणीवपूर्वक लस घेत नाहीत आणि त्यांना ते रोग होतातच असं नाही आहे, नाही होत. जेव्हा ह्या लसींचा शोध लावला गेला नव्हता किंवा लागलेला नव्हता, त्याच्या आधी सगळेच्या सगळे लोक रोगी व्हायचे आणि मरायचे असं थोडीच होतं. मी तर म्हणेन की 200-300 वर्षापूर्वी आपल्या इथले जे लोक होते ते आपल्यापेक्षा जास्त काटक होते. शिवाजी महाराजांनी घातलेली जी एक लोखंडाची, त्याला काय म्हणता येईल, चिलखत ना, लोखंडाचा शर्ट, तो मी बघितला होता पुण्यातल्या एका संग्रहालयात. चिलखत, त्याला चिलखत, चिलखत म्हण. चिलखत. चिलखत आणि डोक्यावरचं शिरटो. हा, शिरटो. तर या गोष्टी लोखंडाच्या. हं? म्हणजे अंगावर जे चिलखत आहे ना त्याला ते साखळ्यांचं बनवलेलं असतं. तर ते जेव्हा मी बघितलं, शिवाजी महाराज ते घालून लढायचे, तर ते चिलखत आपण उचलू पण नाही शकणार.
तर ते चिलखत स्वतःच्या अंगावर घालून त्यांची जी तलवार होती, ज्या तलवारीने ते युद्ध करायचे, ती तलवार आपण उचलूच नाही शकत. तर ती तलवार उचलून त्यांनी युद्ध करायचं हे चिलखत घालून. तर अंगामध्ये किती शक्ती असेल त्यांच्या, याची आपण कल्पनाच करू शकतो. नाही, त्यांनी थोडीच घेतला पोलिओचा डोस, देवीचा डोस नव्हता घेतला. म्हणजे कसं आहे की रोग होणं किंवा न होणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. केवळ त्या रोगाच्या जीवाणूच्या असण्या किंवा नसण्यावर अवलंबून नाही. त्यामुळे तो मोठा विषय आहे, तो घेऊ किंवा तरी. आता सध्या आपण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघूया. सो लेट अस गेट बॅक टू ज्ञानेश्वरी. आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडूनी दोन्ही. आणि अर्जुना, विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठाच्या बाहेर वाहून जातं, म्हणजे ज्या सुखाचा अंतःकरणात अफाट पूर येतो. विषयांचा आणि इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठाच्या बाहेर वाहून जातं, म्हणजे ज्या सुखाचा अंतःकरणात अफाट पूर होतो. विषयांचा आणि इंद्रियांचा संपर्क झाल्याबरोबर जी सुखाची अनुभूती होते, इट इज ऑलमोस्ट लाईक एक्स्टसी, सो इट ओव्हरफ्लोज द बँक्स ऑफ द रिव्हर. त्याचा पूर येतो. अशा प्रकारचा सुखाचा अंत काय होतो? अधिकार्या रिगता गावो, होय जैसा उत्साहो, का ऋणावरी विवाहो विस्तारिला. सरकारी अधिकारी गावात आला असता जसा गावात उत्सव होतो. अथवा कर्ज काढून लग्नाचा पसारा मांडा. नाना रोगिया जिभेपासी, केळे गोड साखरेसी, का बचनागाची जैसी मधुरता पहिली. अथवा रोग्याच्या जिभेला जसं साखरेसह केळं गोड लागतं, अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गोडी भासते. आता हे बचनाग म्हणजे काय, कोणाला माहिती आहे का? एनिबडी नोज व्हॉट दिस बचनाग मीन्स? और यू कॅन लुक इट अप. पहिले सव चोराचे मैत्र, आठ भेटीचे कलत्र, का लाघवियाचे विचित्र विनोद ते. प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम कृत्रिम मैत्री असते, किंवा बाजारातील कुटुंबाची म्हणजे वेश्येची जशी आरंभी लवटव असते, अथवा बहुरूप्याचे विनोद जसे विचित्र असतात. प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम कृत्रिम मैत्री असते. हे समजा आपण प्रवास करत असलो आणि जर प्रवासात आपल्याला एखादा चोर भेटला, तर तो चोर चोर आहे हे पहिल्यांदा तुम्हाला थोडी सांगेल. पहिल्यांदा तो गोड गोड बोलेल तुमच्याशी खूप. आणि मग रात्री तुम्ही झोपले की मग तुम्ही जिथे जे काही ठेवलेलं असेल ते घेऊन पसार होईल. असं होईल ना. म्हणजे आय होप की अशा प्रकारचा अनुभव कोणाला आलेला नसावा. पण अशा प्रकारच्या घटना आपण घडलेल्या ऐकल्या आहेत, की आपण प्रवास कोणासोबत तरी केला आणि एक सहप्रवासी होता, त्यांनी आपला विश्वास संपादन केला आपल्याशी चांगलं गोड गोड बोलून, आणि मग रात्री आपलं सामान लंपास केलं. अशा गोष्टी आपण ऐकल्या आहेत. एकदा काय झालं माहिती आहे का, की असेच गाडीतनं दोघे जण चालले होते आणि एका जणाला शेटजींकडनं चोरी करायची होती. शेटजी चालले होते, त्यांच्याजवळ होते पैसे किंवा जे काय असेल ते. आणि त्या शेटजींना माहिती होतं की हा चोर आहे, माझ्याशी आता खूप गोडगोड बोलतोय, पण त्याचा डोळा माझ्याजवळ जे पैसे आहेत त्याच्यावर आहे. त्यांना माहित होतं. तर 2 दिवस ते होते आगगाडीमध्ये. म्हणजे जुन्या काळची गोष्ट आहे, तर कदाचित कलकत्त्याहून मुंबईला चालले असतील किंवा काय वॉटेवर. त्याला 2 रात्री आपण गाडीमध्ये आपल्याला राहावं लागतं, आगगाडीत, ट्रेनमध्ये. तर पहिल्या रात्री त्या चोरानी झोपल्यानंतर सगळीकडे शोधलं, पण त्याला काही शेटजींची पैशाची पिशवी मिळाली नाही. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा ते सगळं, तो चोर चांगलाच वागत होता शेटजींशी. शेटजींना माहिती होतं की ह्या चोरी करायची म्हणून. दुसऱ्या रात्री सुद्धा तसंच झालं. मग शेवटी कलकत्त्याहून मुंबईला आले आणि मुंबईला उतरले तेव्हा त्या चोरांनी न राहून त्या शेटजींना सांगितलं की शेटजी, मला तुमची पैशाची पिशवी जी होती ती चोरायची होती, पण ती तुम्ही कुठे लपवली होती हे मला कळलंच नाही म्हणे कधी. 2 रात्र मी शोधलं, प्रयत्न केला, पण मला काही मिळाली नाही. आणि शेटजी चांगले छान मस्त घोरत झोपत होते, त्यांना काही काळजी नव्हती.
तर शेठजी काय म्हणाले की हे बघ, मला माहिती होतं की तू माझी ही पैशाची पिशवी चोरणार आहे. त्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, की मी ती पिशवी तुझ्याच उशीच्या खालती ठेवली. तर आपल्याला एखादी गोष्ट आपण चोरण्यासाठी म्हणून शोधत असतो, पण ती ठेवली आपल्याच उशाशी असते, ज्याच्याकडनं आपण चोरणार असतो ती. तर तसं आपल्या सुखाचं आहे माहिती आहे का. आपण सुख आपल्याजवळ नसून ते बाहेर कुठेतरी आहे, म्हणून आपण ते शोधायचा प्रयत्न करतो. परंतु भगवंतानी ते सुख आपल्याजवळच दिलेलं आहे, आपल्या उशाशीच आहे. तिथे आहे हे आपल्याला माहितीच नाही, आपण बाहेर शोधतो. अशी आपली शोकांतिका आहे. ते बचनाग म्हणजे एक औषधी वनस्पती आहे हिमालयात मिळणारी. बरं. पण ती विषारी असते, पण ती हां. आयुर्वेदात उपयोग करतात त्याचा. ओके. ठीक आहे. तर पहिले आपण ती खाताना आपल्याला गोड लागत असेल आणि नंतर मग कडू लागत असेल किंवा विष असेल ती त्याचं. विषारी आहे ना, ती हा म्हणजे विषारी आहे. उपयोगी करेक्ट. नाही. हां. किंवा बाजारातील कुटुंबाची म्हणजे वेश्येची जशी आरंभी लवटव असते, अथवा बहुरुपयाचे विनोद जसे विचित्र असतात, तर तशा तैसे विषयेंद्रिय दोखी, जे सुख जीवा ते पोखी, मग उपडिल्या खडकी हंसू जैसा. त्याप्रमाणे विषय आणि इंद्रिये यांच्या संबंधामध्ये जे सुख जीवाला पोचतं, आणि मग परिणामी जसा हंस रात्री आकाशात संचार करत असताना खाली पाण्यात चांदण्याचं प्रतिबिंब पाहून ती रत्न आहेत अशा समजुतीने त्यांच्यावर झडप घालतो आणि खडकावर आपटून मरतो, तशी आपली अवस्था आहे की आपल्याला पहिल्यांदी विषयांचा संपर्क झाल्यानंतर इंद्रियांच्या मार्फत सुखाची अनुभूती होते, परंतु परिणामी त्यांचं रूपांतर दुःखामध्ये होतं. तैसी जोडी आघवी आटे, जीविताचा ठाय फिटे, सुकृताची आही सुटे धनाची गाठी. त्याप्रमाणे धन वगैरे सर्व, म्हणजे धन वगैरे मिळवलेली सर्व कमाई संपते, जीविताचा नाश होतो आणि पुण्यरूपी मिळवलेल्या धनाचीही गाठ सुटते, म्हणजे पुण्याचा क्षय होतो. हे कसं होईल बघा. आपण जे काही कर्म करतो ना, त्या कर्माचे फक्त दोनच परिणाम संभव आहेत. कुठले दोन परिणाम? यश किंवा अपयश. आपण एखादं कर्म केलं तर त्या कर्मामध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळेल किंवा कधी कधी अनपेक्षित अपयश पण मिळेल. यश जर मिळालं तर लाभ होतो, अपयश जर मिळालं तर हानी होते. सो यू आर आयदर सक्सेसफुल, मीन्स यू विन, अँड यू आर बेनिफिटेड, देर इज अ प्रॉफिट, और यू लूज अँड देर इज अ लॉस. जर आपल्याला लाभ झाला तर आपल्याला सुख होतं, आणि जर आपली हानी झाली तर आपल्याला दुःख होतं. चांगल्या कर्माचं फळ म्हणजे सुख, वाईट कर्माचं फळ म्हणजे दुःख. जेव्हा आपण आधी सगळं केलेलं चांगलं कर्म म्हणजे पुण्यकर्म संपतं, तेव्हा मग त्याच्यामुळे जे आपल्याला चांगले अनुभव येत असतात ते संपतात. म्हणजे आपण जर बँकेत पैसे जमा केले तर खर्च कधीपर्यंत करू शकू? जोपर्यंत बँकेतले पैसे खर्च होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर मग बँक म्हणेल की आता पैसे नाही उरले, त्यामुळे तुम्ही खर्च नाही करू शकत. त्याचप्रमाणे आपण जे कर्म करतो, चांगलं कर्म पुण्यकर्म, ते बँकेत पैसे जमा करण्यासारखं आहे. आणि मग त्याचा जो परिणाम होतो तो म्हणजे आपल्याला चांगले अनुभव येतात, सुखाचे अनुभव येतात, सुख मिळतं. परंतु ते सुख संपणार आहे केव्हा? जेव्हा ही पुण्यकर्म संपतील तेव्हा. जर आपण आणखीन पुण्यकर्म करत नाही राहिलो तर ती सुख संपून जातील. म्हणजे सुख किंवा पुण्य क्षीण होईल, त्यामुळे सुख संपेल, असं होईल. त्यामुळे पुण्यरूपी मिळवलेल्या धनाची ही गाठ सुटते, म्हणजे पुण्याचा क्षय होतो. हं. आणिक भोगिले जे काही, ते स्वप्न तैसे होय नाही, मग हानीच्याची घाई लोळावे उरे. आणि जे काही विषय सुख भोगलं ते स्वप्नासारखं, म्हणजे भोगल्याबरोबर नाहीच होतं. आणि मग हानीच्या आघातात लोळणं उरतं, म्हणजे नाशाचे तडाखे सोशीत बसावं लागतं. जे सुख होतं ते आता संपलं, काय ते नाही आहे किंवा संपलं, त्याच्यामुळे मग त्याचे जे दुःखाचे तडाखे आहेत ते आपल्याला सोसावे लागतात.
अशा प्रकारे 800वी ओवी आत्ता आपण बघितली. हं. ऐसे आपत्ती जे सुख ऐहिकी परिणमे देख परत्री कीरविख होऊनी परते ते राजस सुख इहलोकी असं संकटाच्या परिणामाला पाहतं. पहा, आणि परलोकात तर खरोखर ते विषच होऊन उलटतं. परलोकामध्ये त्याचं विष होऊन उलटतं. म्हणजे परलोक प्राप्तीचा सर्वस्वी नाश करतं. कारण की आपण जे काही सुख आपल्या खात्यामध्ये जमा होतं ते सगळं संपवून टाकलं. मग परलोकात गेल्यानंतर मग काय होईल? त्याच्यानंतर मग दुःख होईल ना. जे इंद्रिय जाता लळा दिधलिया धर्माचा मळा जाळूनी भोगीजे सोहळा विषयांचा जेथ. कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा म्हणजे शेत जाळून राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो. आपण जर इंद्रियांना लाड दिला तर काय करतील ते, की धर्माचा मळा म्हणजे धर्माचं शेत जाळून राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो. विषयांचा भोग आपण धर्मानुसार करतो आहोत किंवा नाही याचं भान न राहता देखील आपण विषयांचा उपभोग घेतो आणि मग परिणामी आपल्याला दुःख प्राप्त होतं. तेथ पातके बांधिती ठावो तिये नरकी देती ठावो जेणे सुखे हा अपावो परत्री ऐसा. तेव्हा पातकास बल येतं. म्हणजे आपण जे पाप करतो ना त्याला बल येतं आणि ती विषयसुख भोगणाऱ्यास नरकात जागा देतात. जे आपण पाप करू आणि त्याच्यामुळे आपल्याला नरकात जावं लागेल. ह्याप्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपाय होतो ते सुख आपण उपभोगावं का, हा प्रश्न प्रत्येकाने विचारावा स्वतःला. आणि मग त्याचं उत्तर जे येईल त्यानुसार आपलं जीवन चालवावं. पै नामे विष महुरे परी मारुनी अंती खरे तैसे आदिजे गोडी रे अंती कडू. बचना घे विष नावाला गोड आहे परंतु त्याचं सेवन करणाऱ्यास मारून ते आपलं मारकत्व परिणामी खरं करतं. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असतं आणि शेवटी कडू असतं पार्था ते सुख जाचे वळिले आहे रजाचे म्हणून न शिवे तयाचे अंग काही. अर्जुना, ते सुख खरोखर रजोगुणाचं बनलेलं आहे म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नको. तर अशा प्रकारे आपण हा श्लोक बघितला राजसी सुखाबद्दलचा. तर त्याच्याबद्दल जर कोणाच्या मनात काही विचार असतील किंवा प्रश्न असतील तर आपण अनम्यूट करून बोलू शकतो. राजसी सुख कसं असतं हे कळलं आपल्याला. आपण त्याचा उपभोग घेत असताना आपल्याला ते खूप सुखदायी वाटतं परंतु परिणामी ते दुःखदायी आहे. स्मिताताई, हा. 29 श्लोक नंबर. 39. हा 39 सॉरी. यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः सुखं मोहन आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्. तर तामस सुख काय आहे त्याच्याबद्दल भगवान काय म्हणतात, की अँड दॅट हॅपीनेस विच इज ब्लाइंड टू सेल्फ रिअलायझेशन विच इज डिल्युजन फ्रॉम बिगिनिंग टू एंड अँड विच अरायझेस फ्रॉम स्लीप लेझीनेस अँड इल्युजन इज सेड टू बी ऑफ द नेचर ऑफ इग्नोरन्स. तर कुठलं सुख तामस आहे? विच इज ब्लाइंड टू सेल्फ रिअलायझेशन. त्यांनी आपल्या स्वतःची ओळख आपल्याला कधीच नाही होणार. डिल्युजन फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे आधीपासून अंतापर्यंत ते मोह रूपच आहे, मोहरूप आहे. विच अरायझेस फ्रॉम स्लीप लेझीनेस आणि इल्युजन. निद्रा आलस्य आणि इल्युजन म्हणजे भ्रम इज सेड टू बी ऑफ द नेचर ऑफ इग्नोरन्स. दॅट इज तामसी सुख. निद्रा आळस दुर्लक्ष यांनी आत्म्यास घेरुनी आरंभी परिणामी ही गुंगवी सुख तामस. निद्रा आळस दुर्लक्ष यांनी आत्म्यास घेरून आरंभी आणि परिणामी दोन्ही मध्ये आपल्याला ते गुंगवतं. म्हणजे आपल्याला ते जागं होऊ देत नाही. जागा कुठे होऊ देत नाही? आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये.
आधी तसेच अंतीही मनास गुंतवती मोही. प्रमाद निद्रा आळस ते सुख म्हणती म्हणवी तामस. आधी तसेही अंती मनाला ते मोहात गुंतवतं. प्रमाद निद्रा आळस ह्या गोष्टी आपल्याला करायला लावतं. ते सुख जे आहे ते म्हणवी तामस. अशा प्रकारे प्रमाद करत असताना किंवा झोपलेले असताना किंवा आळस करत असताना जर आपल्याला सुखाची अनुभूती होत असेल तर ते सुख जे आहे ते सुख आहे, नाही असं नाही आहे, परंतु ते सुख तामस सुख आहे. वृत्तबद्धांमध्ये म्हणतात मना विभ्रमा मना विभ्रमावे असे सुख पार्थ. जसे आधी तैसेही तैसेची अंती ही येथ. व निद्रेतुनी आळसातून प्राप्त. प्रमादातुनी ही तमानेची युक्त. मना विभ्रमावे, ज्यांनी मन भ्रमित होतं असं जे सुख आहे, जे आधी आणि अंती असंच आहे. जसं आधी तसंच ते अंती सुद्धा आहे. आणि निद्रेतून आळसातून ते प्राप्त होतं, प्रमादातूनही प्राप्त होतं आणि तमानेची युक्त. अशा प्रकारचं जे सुख आहे ते तमोगुणांनी युक्त आहे. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. जे आरंभी आणि परिणामी अंतःकरणाला मोह पाडणारं, निद्रा आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारं हे जे सुख आहे त्याला तामस सुख म्हणतात. आणि अपेयाचे निपाने, अखाद्याचे भोजने, स्वैरस्त्री सन्निधाने होय जे सुख. आणि अपेयाच्या म्हणजे मद्य वगैरेच्या पिण्याने किंवा अखाद्याच्या म्हणजे मांस वगैरेच्या भोजनाने अथवा स्वैर स्त्रीच्या म्हणजे वेश्येच्या संगतीने जे सुख होतं ते सुख तामसी सुख आहे. का पुढिला चेनी मारे ना तरी परस वापर हारे. जे सुख अवतरे भाटाच्या बोली, अथवा जे सुख दुसऱ्याला ठार मारण्याने होतं. दुसऱ्याला ठार मारण्याने सुद्धा ज्यांना सुख होतं तर ते सुख जे आहे ते तामसी सुख आहे. अथवा दुसऱ्याचं द्रव्य हरण करण्याने म्हणजे चोरी केली, आपण दुसऱ्याचं द्रव्य घेतलं, हरण केलं, किंवा भाटांच्या म्हणजे स्तुती पाठकांच्या बोलण्याने प्रगट होत. आपल्याला समजा आपली स्तुती कोणी केली भाट. भाट म्हणजे जे स्तुती पाठक आहेत ते त्यांचं कामच आहे ते की त्यांनी स्तुती करायची आणि मग त्याचे पैसे मिळतात त्यांना. तर असं जे सुख आहे ते तामसी सुख आहे. जे आलस्यावरी पोखिजे, निद्रे माझी जे देखिजे, जयाच्या आद्यंती भुलजे आपली वाट. जे सुख आळसाने वाढतं आणि शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पाडतं. म्हणजे आपल्याला मोक्ष तर मिळतच नाहीये आणि आपण आळसामध्ये, निद्रेमध्ये, प्रमादामध्ये आपली ऊर्जा घालवतोय. ते गा सुख पार्था, तामस जाण सर्वथा. हे बहु न सांगोची जे कथा असंभाव्य. अर्जुना, ते सुख पूर्णपणे तामस आहे असं तू समज. याचं मी फार वर्णन करत नाही, कारण तामस सुखाला सुख असं म्हणणं संभवत नाही. तामस सुख हे सुखच नाही आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐसे कर्मभेदे मुदले, फळ सुख ही त्रिधा झाले. ते हे यथागमे केले गोचर तुझ. याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म ते 3 प्रकारचं असल्यामुळे त्या कर्माचं फळ जे सुख आहे तेही 3 प्रकारचं झालं आहे. ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. सो कृष्ण इज ट्राइंग टू टेल अर्जुन, बिकॉज ऑफ 3 टाइप्स ऑफ कर्म वी विल गेट 3 टाइप्स ऑफ सुख. तर ते यथाशास्त्र जे आहे तुला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. ते करता कर्म कर्मफळ ये त्रिपुटी ये की केवळ. वाचोनी काहीची नसे स्थूल सूक्ष्मी ये. या प्रकृतीजन्य 3 गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये किंवा स्वर्गामध्ये अथवा देवांमध्ये नाही. आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी इही किरीटी गुंफिली असे पटी तातुई जैसी. ते करता कर्म आणि कर्मफळ ही जी एक त्रिपुटी आहे त्या त्रिपुटी वाचून या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरं काहीच नाही असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. आता हा 39वा श्लोक आपण वाचून आणि शिकायचा प्रयत्न केला.
राजसी सुख म्हणजे काय? त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये, सॉरी, तामसी सुख, त्याच्यामध्ये काही शंका आहे कोणाच्या मनात की तामसी सुख म्हणजे काय? समजा आपण काहीतरी वाईट काम केलं आणि त्याचं जर सुख आपल्याला मिळालं, वाईट काम करण्याचं सुख, हम्म, तर ते तामसी सुख आहे. ठीक आहे. स्मिता, ते रेडी आहे का आपण? याच्यानंतरचा श्लोक बघू, 40 नंबरचा. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्जयमुक्तं यदेभिः स्यात्रिभिर्गुणैः वंडरफुल. स्यात्रिभिर्गुणैः यदेभिः स्यात्रिभिर्गुणैः. वाव, कठीण शब्द आहे. There is no being existing either here or among the demigods in the higher planetary systems which is freed from these three modes born of material nature. कुठलाही जीव या तिन्ही गुणांच्या पलीकडे नाही आहे. हम्म. इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी, इथे पृथ्वीवरी किंवा इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवादिकातही काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणातून. इथे पृथ्वीवर किंवा स्वर्गात किंवा देवादिका कुठेही काहीही प्रकृतीच्या गुणातून मुक्त झालेलं नाही आहे. ओके, आपले बंधू वृत्त मुक्त छंदामध्ये काय म्हणतात? या पृथ्वीवर मनुजान माझी, तसेच स्वर्गातही देवा माझी, न कोणी मुक्त त्रिगुणांपासून जे उपजले प्रकृतीपासून. हे सगळं प्रकृतीमुळे जमा झालं आहे. असे निर्मिले प्रकृतीने गुणांना गुणातून मुक्ती कुणाला मिळेना. असो मानवी याची पृथ्वीवरीही, असो देव स्वर्गात किंवा तसेही. असे निर्मिले प्रकृतीने गुणांना की गुणातून मुक्ती कुणाला मिळेना. असो मानवी याची पृथ्वीवरीही, असो देव स्वर्गात किंवा तसेही. असो मानवी याची पृथ्वीवर, हं? किंवा देव स्वर्गात असो किंवा तसेही, कोणालाही मुक्ती मिळणार नाही. मुक्ती कशाने मिळणार आहे? मुक्ती ज्ञान प्राप्तीनेच मिळणार आहे. लेट्स गेट इन टू द, हा. आणि अर्जुना, ही त्रिपुटी जर, तर ज्याप्रमाणे वस्त्रांमध्ये तंतूच गुंफलेले असतात त्याप्रमाणे तीन गुणांनी गुंफलेली आहे. म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंधिजे ही सत्वादिकी, तैसे स्वर्गीना मृत्यूलोकी आथी वस्तू. म्हणून प्रकृतीच्या आभासात या सत्वाधिक गुणांनी गोवली जात नाही. अशी वस्तू स्वर्गात अथवा मृत्यूलोकात आहे असं नाही. म्हणजे स्वर्गात किंवा मृत्यूलोकात सुद्धा अशा प्रकारची गोष्ट उपलब्ध आहे किंवा नाही, ते ज्ञानेश्वर महाराज खात्रीपूर्वक नाही सांगत आहे. कैचा लोवे विण कांबळा, मातीये विण मोदळा, का जळे विण कल्लोळा होणे आहे. लोकरीशिवाय घोंगडी कुठली, मातीशिवाय मुदळा म्हणजे चिखलाचा गोळा कुठला, अथवा पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे का? तैसे न होनी गुणाचे सृष्टीची रचना रचे, ऐसे नाहीची गासाचे प्राणी जात. त्याप्रमाणे गुणांचे न बनता, गुणांचे न बनता या सृष्टीमध्ये जो तयार होतो, जो गुणातीत आहे, अर्जुना असा खरोखर प्राणी नाही. यालागी हे सकळ तीही गुणांचेची केवळ, घडले आहे निखिळ ऐसे जाण, घडले आहे निखिळ ऐसे जाण. अच्छा, याकरता हे सर्व जग केवळ तीन गुणांचं शुद्ध बनलेलं आहे असं समज. गुणी दैवात्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडली, चतुर्वर्णा घातली सिनानी उळिगे. गुणांची अशी अफाट शक्ती आहे की गुणांनी देवाच्या पाठीमागे ब्रह्मा विष्णू शंकर
तीन प्रकार लावले. गुणांनी लोकात तीन भेद उत्पन्न केले आणि ह्या चार गुणांनी चार निरनिराळे व्यवसाय लावून दिले. तर हे अगेन पृथ्वीचं जे उगम आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा बोलतायत. गुणांची अशी अचाट शक्ती आहे की गुणांनी देवाच्या पाठीमागे म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर असे तीन प्रकार लावले. लोकांमध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ असे भेद उत्पन्न केले आणि चार गुणांनी चार निरनिराळे व्यवसाय लावून दिले, असं म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज. 41वा श्लोक म्हणता का स्मिताताई? वेळ आहे आपल्याला अजून पुष्कळ. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राम शूद्राणां च ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. सुंदर. याचा अर्थ हा आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आर distinguished by the qualities born of their own natures in accordance with the material modes, O chastiser of the enemy. ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र हे जे वर्ण आहेत ना, ते दीज आर क्वालिटीज बॉर्न आउट ऑफ नेचर. तर ते कशा आहेत ते आपण बघणार आहे. ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली स्वभाव सिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरून या. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात? ब्राह्मण व क्षत्रिय शूद्र आणि वैश्य यांची कर्मे भिन्न केली गुणांनी तीन. गुणांमुळे जी कर्म भिन्न होतात त्यामुळे वर्ण आपल्याला भासतो. जन्म जो आहे तो जातीमध्ये होतो, तो वर्णामध्ये होत नाही. आणि वर्णामध्ये मनुष्य पुढे मागे जाऊ शकतो डिपेंडिंग अपॉन देअर ॲप्टिट्यूड. परंतु ही वर्ण व्यवस्था जी आहे ती म्हणजे जातीगत व्यवस्था नाही आहे. आपण सगळेजण एकाच जातीचे आहोत, ज्याला म्हणतात मनुष्य जात, कारण की आपण मनुष्य योनीमधनं बाहेर निघालो म्हणून मनुष्य जातीचे आहोत आपण. दिले ब्राह्मण क्षत्रिया वैश्य शूद्र तयांच्याची कर्मासी नेमून पात्र स्वभावाप्रमाणे आपुल्या करावे जसे गुण जे आपुलेही असावे. आता हेच आधी केव्हा तरी तिसऱ्या चौथ्या अध्यायात आपण वाचलं होतं. प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्वाणि सर्वशः. सगळे गुणांमुळे वेगळे वेगळे झालेत असं दिसतं. हं? परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला जर कळलं की ह्या सगळ्यांचा आधार एकच आहे, तर त्यांनी पुष्कळ लाभ होणार आहे. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. हे शत्रुतापना स्वभावज गुणांच्या योगाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांची कर्म विभागलेली आहेत. स्वभावज गुणांचे, स्वभावज म्हणजे ज्याचा म्हणजे जो स्वभाव आपल्यासोबतच जन्माला आला स्वभावज, त्या स्वभावज गुणांच्या योगाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांची कर्म विभागलेली आहेत. तेची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेसे का. तेच चार वर्ण कोणते आहेत म्हणून जर तू विचारशील तर ज्या चार वर्णांमध्ये ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत. येर क्षत्रिय आणि वैश्य हे दोन्ही हे दोन्ही कुठे आहोत आपण? हे चार वर्ण कोणते आहेत म्हणून जर विचारशील तर त्या चार वर्णात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत. आणि येर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्या आणि मानी जैमानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून इतर जे दोन वर्ण क्षत्रिय आणि वैश्य तेही ब्राह्मणांच्या मानाने बरोबरीचेच मानावे, कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून. असं एकेकाळी केव्हा तरी होत असावं. आणि ते आहे खरं, पण ठीक आहे, आजकालच्या काळामध्ये आपण ते सगळं नाही पाळू शकत. आपण आपल्याला घरातली जी पूजा करायची असते ती कशी करायची हे पण तर माहिती नसतं, मग आपण त्याच्यासाठी आपण कोणीतरी ब्राह्मण बोलवतो.
चौथा शूद्र जो धनंजया, वेदी लागू नाही तया, तरी वृत्ती वर्णत्रया अधीन तयाची. अर्जुना, चौथा जो शूद्र वर्ण आहे त्याचा खरोखरी वेदांशी संबंध नाही, तरी त्याची वृत्ती 3 वर्णांच्या अधीन आहे. परंतु ह्याचा अर्थ हा नाही की आपण त्यांच्यावर अत्याचार करावा. आपण त्यांना चांगलंच वागवायला पाहिजे. ये वृत्तीची या जवळिका, वर्णा ब्राह्मणादिका, शूद्र ही की देखा चौथा झाला. अहो, त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणादिक 3 वर्णांसोबत शूद्र देखील चौथा वर्ण झाला. झाला पहा. जैसा फळाचेनी सांगाते, तांतू तुरंबिजे श्रीमंते, तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती. ज्याप्रमाणे फुलाच्या बरोबर श्रीमंत मनुष्य सुताचा वास घेतो, त्याप्रमाणे ब्राह्मणादी 3 वर्णांबरोबर शूद्राचा निकटचा संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारलेला आहे. ऐसे सी गा पार्था, हे चतुर्वर्ण्य व्यवस्था करू आता कर्मपथक याची रूपा. अर्जुना, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था अशी आहे की यांनी आता करावयाच्या कर्ममार्गाचं स्वरूप सांगू. जिही गुणी ते वर्णचारी, जन्म मृत्यूंची एक कातरी, चुकोनिया ऐश्वरी पैठे होती. की ज्या गुणांनी म्हणजे स्वाभाविक कर्मांनी ते 4 वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीतून चूक होऊन ईश्वराच्या ठिकाणी पोचतील, अशा काहीतरी उपाय आपल्याला करायला लागते ना, उपाययोजना. जिये आत्मप्रकृतीचे ही गुणी सत्वाधिकितीही, कर्मे चौघा चहूलठी, वाटली वर्मा वाटिली वर्णा. ज्या आत्मप्रकृतीच्या म्हणजे मायेच्या या सत्वादी 3 गुणांनी 4 वर्णांना 4 ठिकाणी कर्मे वाटून दिली, तर कशी वाटली? जैसे बापे जोडिले का, वाटले सूर्ये मार्ग पथिका, नाना व्यापार सेवका स्वामी ऐसे. स्वामी जैसे म्हणजे सगळं काम आपण जे बाहेर सूर्यप्रकाशात करू शकतो, ते सगळं सूर्यामुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तैसी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेल्हावणी, केली आहे वर्णी चहू ही. त्याप्रमाणे प्रकृतीच्या या 4 वर्णांमध्ये ज्या कर्माचा विस्तार केला गेला आहे, तेथ सत्वे आपल्या अंगी, समीन निमीन भागी, दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय. तिथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या समविषम भागाने कमी जास्त प्रमाणाने ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्या दोघांना अधिकारी केलं. आणि रज परी सात्विक तेथ ठेविले वैश्यलोक, रजची तमभेदस तेथ शूद्र देगा. आणि रजोगुण परंतु जास्त थोडासा म्हणून सत्वगुण मिळालेला आहे, तिथे वैश्यलोक ठेवले. आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे आणि त्या ठिकाणी शूद्र ठेवलेले आहेत. रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे, अशा ठिकाणी जो आहे तो शूद्र आहे. ऐसा ऐसा एकाची प्राणीवृंदा, भेदू चतुर्वर्णिता भेदू चतुर्वर्णधा, गुणींची प्रबुद्धा केला जाणं. हे बुद्धिमंता अर्जुना, याप्रमाणे एकच मनुष्य प्राण्यांच्या समुदायात या गुणांनीच 4 वर्णांचा भेद केला आहे असं तू समज. मग आपुले ठेवले जैसे, आई त्याची दीपे दिसे, आई त्याची दीपे दिसे, गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आरती आयतेच दिसते, तसंच गुणांनी भिन्न झालेलं कर्म शास्त्र दाखवतं. तर हे आपल्याला समजून घ्यायचंय. त्याची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण, हे सांगो ऐक श्रवण सौभाग्य निधी. तेव्हा आता आपण कोणत्या कारणाला, कोणत्या वर्णाला कोणतं कर्म विहित आहे आणि त्याचं लक्षण काय आहे हे सांगू. हे श्रवण सौभाग्यनिधी अर्जुना, ऐक. शमोदमस्तप
हा, 42. स्मिताताई म्हणता का? ह शमोदमस्तपः शौचम् शान् क्षान्तिरार्जव शान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यं ब्रह्म कर्म स्वभावजम्. वंडरफुल. याचा अर्थ हा आहे की पीसफुलनेस, सेल्फ कंट्रोल, ऑस्टेरिटी, प्युरिटी, टॉलरन्स, ऑनेस्टी, नॉलेज, विजडम अँड रिलिजियसनेस, हे सगळे दैवी गुण आपण ह्याच्या आधी पण बघितलेले होते. ते पुन्हा आता इथे रिपीट झाले. दीज आर द नॅचरल क्वालिटीज बाय विच द ब्राह्मणाज वर्क. तर ब्राह्मण लोकांचे जे गुणधर्म आहेत ते भगवान आपल्याला इथे सांगणार आहेत. मला काय वाटतं माहिती आहे का, की हे चारही वर्णांचे जे गुणधर्म आहेत ना, ते आपण पुढच्या वेळेस एकत्रच घेऊ. आत्ता आपण जिथपर्यंत आलो होतो तिथपर्यंतच थांबू आणि जे शिकलोय, जे जे वाचलंय त्याच्याबद्दल चिंतन करायचा प्रयत्न करू. तर सांगा मला की तुम्हाला याच्याबद्दल, आत्तापर्यंत आपण जे चिंतन केलं त्याच्याबद्दल काही विचार व्यक्त करायचे आहेत? राजस सुख, तामस सुख, बोला. एक बारीकी शंका म्हणजे असं की आता आळशाने बसणं आणि सात्विक याच्यामध्ये काही न करता बसणं, तर ह्या दोन्हीतला डिफरन्स असा तो अ, माणसाच्या लक्षात यायला पाहिजे पटकन की की तो कसं तेच तर काय आहे ना. जायचं कसं आहे की सूक्ष्मपणे म्हणजे. नुसतं बसून पण आळसात जर वेळ घालवला तर सुख मिळतं, नाही मिळतं असं नाही, नाही मिळत असं नाही आहे. किंवा आपण रात्री झोपलो तर झोपेत सुद्धा सुख मिळतच आहे ना. परंतु त्या झोपेचं सुख मिळवण्यासाठी जर आपण जास्त वेळ झोपलेलोच राहिलो तर मग आपण आपलं जीवन वाया घालवू ना. तर झोपेचं सुख ज्याला आवडतं, मी म्हणेन की आपण आपलं कर्तव्य दिवसभर जर पूर्ण केलेलं असेल, आपण जर अंग मेहनत केलेली असेल किंवा अंग मेहनतीचं आपलं काम नसलं तर मग आपण व्यायाम करू. आपलं काम जे आहे ते सगळं पूर्ण करू, आनंदाने करू, आपलं कर्तव्य पार पाडू आणि मग त्याच्यानंतर रात्री शांतपणे झोपू. अशा प्रकारची जी झोप आहे ती सात्विक आहे. सगळं कर्तव्य केल्यानंतर. आणि अशी जी झोप आहे ना ती समाधीसारखी आहे. परंतु जर आपण आपल्याला आवडतात गोष्टी म्हणून केल्या, उपभोग घेतला, दिवसभर आपण आपल्या इच्छापूर्तीच्या मागे लागलेलो राहिलो आणि मग थकलो आणि मग झोपलो, तर ती झोप राजसी झोप होईल. आणि जर आपण आळसातच दिवस घालवला सगळा, म्हणजे बघा की आपण जेव्हा भरपूर जेवतो ना तेव्हा फूड कोमासारखं होतं आपल्याला. म्हणजे अन्न आपल्या शरीरामध्ये पचत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारची लेथार्जी येते. तर जर सात्विक अन्न खाल्लेलं असलं, जर प्रमाणात खाल्लेलं असलं, अर्ध पोट भरेपर्यंत खाल्लेलं असलं, तर तशा प्रकारचा फूड कोमा नाही होत. परंतु जर तुम्ही हायली प्रोसेस्ड फूड खाल्लं, अतिशय जास्त शिजवलेलं, प्रक्रिया केलेलं, त्याच्यामध्ये मग मसाले असले खूप जास्त किंवा साखर असली, तर मग तशा प्रकारचं अन्न तुम्हाला आळसामध्ये ढकलेल. मग तुम्ही तेवढे अलर्ट नाही राहणार जेवण झाल्यानंतर. आणि खरं तर शाकाहारी प्राण्यांना ना, जेवण झालेलं असो किंवा नसो, दोन्ही अवस्थांमध्ये ना अलर्ट राहणं आवश्यक आहे. कारण की आपल्याला तसं सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम काहीच नाही आहे. म्हणजे आपलं शरीर, आपली त्वचा अतिशय मुलायम आहे. आपल्या हातांमध्ये तेवढी शक्ती नाही आहे की जेवढी वाघ सिंहांमध्ये असेल. आपल्या पायामध्ये पण तेवढं बळ नाही आहे की जेवढं हरणांमध्ये असेल. पळायला तरी ॲटलिस्ट आपल्याला जमलं पाहिजे, ते पण नाही जमत. तर असं आहे, आपण समजा सगळं आपलं व्यवस्थित केलं, व्यवस्थित राहिलो, त्याच्यानंतर जर झोप घेतली, जेवढी पाहिजे तेवढीच घेतली, नंतर मग उठलो, बाकीची कामं केली, ही सात्विक झोप आहे. दिवसभर समजा आपण एन्जॉयमेंटच्या मागे लागलेलो राहिलो, थकून झोपलो, ते पण एन्जॉय केलं, तर ते राजसी. परंतु जर झोपेचाच आनंद घ्यायचा आपल्या, आपण दिवसभर आळसच केला, चुका करत राहिलो, प्रमाद म्हणजे केलेली चूक पुन्हा पुन्हा करणं,
तर ह्यांच्यामुळे जो आनंद मिळतो, किंवा आता ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे उदाहरण दिलं होतं की समजा कोणी कोणाचा खून केला, तर आपण जर कोणाला दुसऱ्याला जीवानिशी मारलं आणि आपल्याला त्याच्यामुळे चांगलं वाटलं, म्हणजे अर्थात तुम्ही आजकालच्या जीवनामध्ये खून केला म्हणजे त्याचा प्राण घेतला असं नाही आहे. तुम्ही समजा वाईट वाईट बोलला कोणाला आणि त्याच्यामुळे जर सुख मिळत असेल, समजा आपण कोणाला शिव्या दिल्या आणि त्याच्यामुळे जर आपल्याला सुख मिळत असेल, म्हणजे काय की आपण त्यांना त्रास दिला आणि मग आपल्याला त्या कर्मामधनं आनंद मिळाला किंवा सुख वाटलं, ते जे सुख आहे ते तामसी सुख आहे. अदोष बोला. अदोष. दादा एक विचारायचं होतं हे अमेरिकेबद्दल. हा हा अमेरिका टू सेल इट्स वेपन्स हा. has caused many wars, many in many places. हम्म. तर and still they are prospering, whereas others who have done nothing, they are declining. हे असं देव कसं सहन करू शकतो? नाही करत ना. कसं असतं की कुठलंही कर्म होत असताना, घडत असताना, त्याचा परिणाम लगेच दिसून पडेल असं नाही आहे. कर्माचा परिणाम दिसायला सुद्धा पुष्कळ दिवस लागतात ना. म्हणजे कधी कधी तर अनेक जन्म सुद्धा लागतात. तर आपण एखादं कर्म कोणीतरी करत असेल तर त्याचा परिणाम लगेच दिसेल असं नाही आहे. तर जर अमेरिका काय किंवा कुठलाही देश किंवा कुठलीही व्यक्ती, देश हा व्यक्तींचा समूहच तर आहे. तर समजा एखाद्या देशाने किंवा एखाद्या मनुष्याच्या समूहाने समजा एखादं चुकीचं कर्म केलं, तर मग त्याचा परिणाम वाईट होईल. ते पापकर्म आहे ना. कारण की ते समाजाच्या हिताचं नाही आहे, ते काही लोकांच्या हिताचं आहे. काही लोकांचं हित व्हावं परंतु इतर लोकांचं अहित व्हावं, अशा प्रकारचं कर्म जर आपल्या हातून घडलं, तर मग त्या कर्माचे जे परिणाम असतील ते आपल्याला भोगायला लागतीलच ना. आणि ते केव्हा ना केव्हा तरी भोगायला लागतील. असं नाही की आपल्या सगळ्या कर्मांची फळं आपण या एका जन्मामध्ये भोगतो. आपण अनेक जन्म घेत असतो आणि त्या त्या जन्मांमध्ये आपण त्या त्या आधीच्या कर्मांची फळं भोगतो, असं आहे. तर देशांमध्ये भांडणं घडवून आणायची आणि मग त्याच्यावर आपली पोळी शेकायची, हे धार्मिक कृत्य नाही आहे. परंतु सगळ्या देशांचे सगळे राजकारणी संत महात्मे आहेत अशा भ्रमात आपण नाही राहू. पण सगळेचे सगळे लुच्चे आहेत अशाही भ्रमात आपण नाही राहू. जसं समाजामध्ये कमी जास्त आहे तसंच आपल्या राजकारणामध्ये सुद्धा कमी जास्त आहेत. म्हणजे काही नेते प्रामाणिक आहेत, काही नेते प्रामाणिक नाही आहेत, असं होतं ना. तर दोन देशांना लढवून आणि मग त्यांना रसद पुरवायची आणि यातून पैसे बनवायचे, हे कृत्य धार्मिक नाही आहे, हे मी सांगू शकतो. आता ते मी थांबवू शकतो का? आपण ॲट अन इंडिव्हिज्युअल लेवल जगामध्ये जे सुरू आहे त्याच्यावर नाही, नियंत्रण ठेवू भारताने शकतो. कधी कोणत्या दुसऱ्या सॉव्हर्जिन कंट्रीवर आपण होऊन कधी काही जमीन कॅप्चर केली, काही केलं असं काही नाही. भारतात इतकी गरिबी आणि या लोकांनी आर्म्स सेलिंगसाठी इतक्या युद्ध लढवले आर्टिफिशियली आणि त्यांच्या ह्याच्यात प्रॉस्पॅरिटी. तर हा कुठे ना कुठे देव पण तर न्याय करून राहिला. हा, तर त्याच्यावर न्याय होईल ना. केव्हा ना केव्हा तरी न्याय पण होईल आणि कर्माचं फळ भोगावंच लागेल. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक देशाला ते भोगावंच लागतं. तर होईल केव्हा ना केव्हा तरी तर होईलच. आता ते आपल्याला कधी होईल आपण हे नाही सांगू शकत. ते कर्माचा सिद्धांत जो आहे ना, तो आपल्याला सहजपणे कळेलच असं नाही आहे. तो कळायला फार कठीण आहे. कर्माची गती फार कठीण आहे, गहन आहे असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येक कर्माचा परिणाम आपल्याला अमुक एवढ्या काळात दिसेलच, कळेलच असं नाही आहे. कळेल केव्हा तरी. चांगला प्रश्न आहे. थँक्यू. ठीक आहे, माझं आपण इथेच थांबूया. पुढच्या मंगळवारी पुन्हा भेटू. हं? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.